हॅलो, नमस्ते. ऑनलाईन एज्युकेशन मध्ये मी बळी भोगे आपलं सर्व खूप स्वागत. मित्र कसे आहात? छान, वेलकम, व्हेरी गुड. अभ्यास कसा चालू आहे? छान छान ना? हां, छान. भरपूर जेवण करा, भरपूर अभ्यास करा, भरपूर खेळा. लॉकडाऊनमध्ये पण इकडे तिकडे फिरू नका. तर आज आपल्याला तुम्हाला ॲट अ टाइम सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स ही तिन्ही वाक्ये ची सेंटेन्स या एकाच तासिकेमध्ये तुम्हाला शिकवायचे आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल सिंपल प्रेझेंट टेन्स. यापूर्वी आपण प्रत्येक काळाविषयी सेपरेट माहिती पाहिली आहे मित्र. सिंपल प्रेझेंट टेन्सचे सेपरेट तासिका आपण घेतली आहे. सिंपल पास्ट टेन्सचे सेपरेट पार्ट आपण घेतला आणि सिंपल फ्युचर टेन्सचा सेपरेट. पण आज काय करायचे, एका वाक्याचं दुसऱ्या वाक्यात रूपांतर करायचे. सिंपल पास्टचं सिंपल फ्युचरमध्ये करायचं, त्यानंतर सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट करायचं आणि त्याचं सिंपल फ्युचरमध्ये रूपांतर करायचं. सिंपल प्रेझेंट टेन्स, त्यानंतर सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. हे मुद्दाम तुमच्या समोर मी तिन्ही नमुन्याचे वाक्य या ठिकाणी घेतले आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय असतं पहा. सब्जेक्ट प्लस एम इज आर टू बीच्या रूपापैकी एक रूप प्लस ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ आय एम अ डॉक्टर, ही इज अ डॉक्टर, शी इज अ डॉक्टर, अशा पद्धतीनं. त्यानंतर हे सिंपल पास्ट मध्ये काय होतं, ह्याचं सब्जेक्ट प्लस वॉज वेअर. आय एम इज आर ऐवजी चेंज काय होतो, आय एम इज आर ऐवजी सिंपल पास्ट मध्ये वॉज किंवा वेअर. इथं आर असेल तर इकडे वेअर होतं आणि इकडे प्लस ऑब्जेक्ट. काय अवघड आहे पहा ह्याच्यामध्ये. आणि सिंपल फ्युचर मध्ये ह्याचं काय होतं, सब्जेक्टला सब्जेक्ट राहतो, सब्जेक्ट प्लस शॅल बी, शॅल किंवा विल, शाल अथवा विल. आईच्या पुढे शाल येतं, उईच्या पुढे शाल येतं, बाकी इतर ठिकाणी विल प्लस बी असतं. बी टू बीच्या रूपात बी प्लस ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने. परत सिंपल प्रेझेंटचा आणखीन एक वाक्याचा नमुना आहे हॅवचा. सब्जेक्ट येतं काही वाक्यामध्ये, सब्जेक्ट तर सर्वच वाक्यामध्ये असतं आणि हॅव असतं. हॅव किंवा हॅज, हॅव किंवा हॅज दोन्हीपैकी एक. आय हॅव अ कार, ही हॅज अ कार, अशा पद्धतीने हॅव किंवा हॅज. आणि ऑब्जेक्टला ऑब्जेक्ट राहतं, इथं सिंपल पास्ट मध्ये ह्या हॅव हॅजचं हॅड होतं. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस ऑब्जेक्ट. आणि सिंपल फ्युचर मध्ये काय होतं, शॅल हॅव किंवा विल हॅव, एवढंच. फ्युचर टेन्स म्हणलं की शॅल किंवा विल हा कंपल्सरी असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा पूर्ण. सब्जेक्ट प्लस शॅल अथवा विल, शॅल किंवा विल प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट. हा दुसरा प्रकार झाला. सिंपल प्रेझेंटचा 1, 2, सिंपल पास्टचे 1, 2 प्रकार बघितले आणि सिंपल फ्युचरचा एक आणि दुसरा प्रकार बघितला. आणि तिसरा प्रकार पण आपला ह्याच्यामध्ये पाहायचा मित्र. बोर्डवर जागा कमी आहे तरी पण आपण पाहूया. ह्याच्यामध्ये काय असतं, सिंपल प्रेझेंट मध्ये सब्जेक्टला सब्जेक्ट राहतो प्लस इथं वर्ब फर्स्ट असतं, क्रियापदाचं पहिलं रूप, हा महत्वाचा प्रकार आहे, प्लस ऑब्जेक्ट. महत्वाचा प्रकार आहे. जागा कमी असली तरी थोडं ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. ह्याच्यामध्ये काय होतं, सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं पहिलं रूप अधिक ऑब्जेक्ट येतं. सिंपल पास्ट मध्ये ह्या प्रकाराचं काय होतं,
सब्जेक्टला सब्जेक्ट राहणारच आहे, क्रियापदाचं फक्त दुसरं रूप राहतं, वर्ब सेकंड प्लस ऑब्जेक्ट. हा महत्वाचा प्रकार आहे, पण आपल्याला जागा कमी राहायला लागली. सर्वसाधारण जी वाक्य राहतात त्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये क्रियापदाचं पहिलं रूप, सिंपल पास्ट टेन्स मध्ये क्रियापदाचं दुसरं रूप आणि सिंपल फ्युचर मध्ये क्रियापदाचं पहिलंच रूप असतं, परंतु त्याच्या अगोदर शाल किंवा विल येतं. हे लक्षात ठेवा. सब्जेक्ट प्लस शाल अथवा विल प्लस वर्ब फर्स्ट क्रियापद पहिलं रूप परत ऑब्जेक्ट. तर एकंदरीत तीन प्रकार पाहिले आपण. हा तिसरा प्रकार झाला याचा. हा इथला तिसरा प्रकार, हा इथला तिसरा. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचे 3 प्रकार बघितले आपण. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच त्या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये 3 प्रकार, सिंपल पास्ट टेन्स मध्ये 3 आणि सिंपल फ्युचर मध्ये 3 प्रकार. तर आपण ह्याची प्रत्यक्ष वाक्य पाहूया, म्हणजे तुमच्या जरा लक्षात येईल. हे नुसतं सूत्राने काय व्हायला जमनी व्हायला. तुम्ही ह्याच्यामध्ये एकच लक्षात ठेवा की जर वाक्यामध्ये जर आय मी जर असेल तर ती सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. त्यानंतर हॅव हॅज असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं जर पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि ह्या सिंपल पास्ट टेन्स मध्येच आय मी जायचं वॉज वेळ होतं, हॅव हॅजचं हॅड होतं, हे लक्षात ठेवा. आणि सिंपल फ्युचर मध्ये शाल प्लस शाल किंवा विल अधिक बी असतं. आणि त्यानंतर काही वाक्यामध्ये शाल हॅव विल हॅव असतं आणि काही वाक्यामध्ये शाल किंवा विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप. तर आपण पाहूया प्रत्यक्ष याची काही वाक्य, म्हणजे तुमच्या खूप लक्षात येईल आणि जेणेकरून तुम्हाला हा टेन्स जो गोष्ट आहे ती पक्का तुमच्या लक्षात राहील. पक्का, एकदम पक्का पूर्व. पण तुम्ही ध्यान द्या याच्यामध्ये. आणि एकदा तुमच्या लक्षात टेन्स आला की इंग्लिशची तुम्हाला फारशी भीती वाटणार नाही. इंग्लिश विषयाची भीती तुमच्या मनातली सगळी निघून जाईल, सगळी. फक्त एक टेन्स जर तुमच्या, तुम्ही हजारो वाक्य बोलू शकता, हजारो वाक्य एक वेळेस टेन्स तुमच्या लक्षात आल्यानंतर. आपण आतापर्यंत सिंपल प्रेझेंट टेन्सची किती वाक्य तुम्हाला दिली, सिंपल पास्ट टेन्सची किती दिली आणि सिंपल फ्युचरची किती दिली. हे फक्त 3 प्रकार झालेत. ह्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे, फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. एवढ्या प्रकारची वाक्य आपल्याला शिकायचे. तर ठीक आहे, आज फक्त आपण सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर ह्याचे वाक्य ट्रान्सलेट या ठिकाणी करूया. सिंपल प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. ठीक आहे, तर पाहूया आपण वाक्य. एक वाक्य पहा, आय एम अ टीचर. हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. आय एम अ टीचर. आय एम अ टीचर म्हणजे काय रे बेटा, मी शिक्षक आहे. आय एम अ टीचर, आय एम अ टीचर. He is a teacher, she is a teacher, he is a doctor, she is a doctor. अशा पद्धतीने they are doctors. अशा पद्धतीने ज्या वाक्यामध्ये आय एम इज आर येतं ती सगळी वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स आहेत. आय एम अ टीचर ह्याचं सिंपल पास्ट कसं करणार, आय वॉज अ टीचर झालं, सिंपल पास्ट टेन्स झालाय. आय वॉज अ टीचर, आय वॉज अ टीचर. मी शिक्षक आहे, मी शिक्षक होतो आणि मी शिक्षक असेल. त्याला जर असं करायचं असेल तर आय शाल बी, आय शाल प्लस बी, आय शाल बी टीचर. मी शिक्षक असेल. झाले तिन्ही वाक्य तुमचे तयार. आय एम अ टीचर, आय वॉज अ टीचर, आय शाल बी टीचर. ठीक आहे. त्यानंतर ही इज अ डॉक्टर आपण घेऊया. ही इज अ डॉक्टर घेऊया. ही इज अ
डॉक्टर. हे सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे. त्याचं सिंपल पास्ट करायचं आहे. ही इजचं फक्त वाज होतं. इजचं फक्त वाज होतं बेटा. इजचं वाज होतं. ही वॉज अ डॉक्टर. DOCTER. ही वॉज अ डॉक्टर. आणि ह्याच आपल्याला फ्युचर करायचं असेल, ही इज अ डॉक्टर, तो डॉक्टर आहे. ही वॉज अ डॉक्टर, तो डॉक्टर होता. आणि ही विल बी डॉक्टर, तो डॉक्टर असेल. ही विल बी अ डॉक्टर. ही विल बी अ डॉक्टर, तो डॉक्टर असेल. अशा पद्धतीनं शॅल बी आणि विल बी फ्युचर मध्ये येतं. करता जर ही सी इट वगैरे असेल तर विल आयच्या आणि उईच्या पुढेच फक्त शॅल येतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरे वाक्य घेऊया आपण. दे आर स्टुडंट्स. दे आर स्टुडंट्स. दे आर स्टुडंट्स. सांग रे राजा, ह्याचं सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल पास्ट कसं करणार? दे आर स्टुडंट्स. ते विद्यार्थी आहेत. दे आर स्टुडंट्स. काय होणार? काय होणार? आरचं वेर होणार. दे वेर स्टुडंट्स. दे वेर स्टुडंट्स. दे वेर स्टुडंट्स. ते विद्यार्थी होते. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे दे आर स्टुडंट्स. ते विद्यार्थी आहेत. नीट लक्ष दे बाबा. दे आर स्टुडंट्स. ते विद्यार्थी आहेत. दे वेर स्टुडंट्स. ते विद्यार्थी होते. आणि दे विल बी स्टुडंट्स. ते विद्यार्थी असतील. भविष्य का? भविष्यामध्ये असतील. दे विल बी स्टुडंट्स. ते विद्यार्थी असतील किंवा राहतील. आर, वेर आणि शॅल बी, विल बी. सिंपल पास्ट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. एका तासामध्ये तिन्ही नमुन्याचे वाक्य या ठिकाणी होतात. तर ठीक आहे, हे वाक्य लिहून घ्या. ह्याचं तुम्ही निगेटिव्ह बी करू शकता. आय एम अ टीचर. आय एम नॉट अ टीचर. आय एम नॉट टीचर. आय वॉज अ टीचर. आय वॉज नॉट टीचर. आय शॅल बी टीचर. आय शॅल नॉट बी टीचर. ठीक आहे. मन माझ्या पाठीमाग. ही इज अ डॉक्टर. ही इज नॉट डॉक्टर. ही वॉज अ डॉक्टर. ही वॉज नॉट डॉक्टर. ही विल बी अ डॉक्टर. ही विल नॉट बी अ डॉक्टर. They are students. They are not students. They were students. They were not students. They will be students. They will not be students. कळलं का पोरो? फक्त आणि फक्त आय एम इज आरचा, वॉज वेअरचा, हॅव हॅडचा आणि हॅडचा खेळ आहे ह्याच्यामध्ये. ओनली क्रियापद बदलतं आणि टू बी ची रूप बदलतात. बाकी काही नाही. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट जसेच्या तसं राहतं. टेन्स मध्ये फक्त वर्ब चेंज होतं. वर्ब हे लक्षात ठेवा. काय काय मुलांना आम्ही नेहमी सांगत असतो की बाबा साध्या वर्तमान काळामध्ये आय एम इज आर येतं रे. जी मुलं गडबड करतात ना त्यांचं चुकतं 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 म्हणजे चुकतं. गडबड करायची नाही अजिबात. सिंपल प्रेझेंट टेन्स लक्षात घ्यायचं. आय एम इज आर येतं. हा, त्याचं सिंपल पास्ट टेन्स मध्ये वॉज वेअर होतं. किती वेळेस आम्ही सांगतोय. शॅल बी, विल बी फ्युचर टेन्स मध्ये. तर ठीक आहे, तुम्ही हे वाक्य लिहून घ्या आणि ह्याचं निगेटिव्ह करायला शिका. म्हणजे आपल्याला म्हणता आलं पाहिजे ना. निगेटिव्ह पण वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये बोलता आली पाहिजे. आपण नुसतं ही इज अ डॉक्टर असंच म्हणतो पण ही इज नॉट डॉक्टर हे पण आपण म्हणायला शिकलं पाहिजे. ही वॉज अ डॉक्टर म्हणतो पण ही वॉज नॉट डॉक्टर हे पण शिकलं पाहिजे. ही विल बी अ डॉक्टर. ही विल नॉट बी अ डॉक्टर. अशा पद्धतीने पण आपला जास्तीत जास्त वाक्य तुम्ही बोला. जास्तीत जास्त वाक्य इंग्लिशमध्ये बोला. तुम्हाला इंग्लिश अजिबात अवघड वाटणार नाही. अजिबात इंग्लिशची भीती तुमच्या मनामधनं निघून जाईल. निघून. ठीक आहे, हे लिहून घ्या. झाला लिहून? ह्याचा फोटो मी तुम्हाला डिटेल देणार आहे. तुम्ही ह्या वाक्यांची काळजी करू नका. ह्याचा फोटो काढून मी डिटेल पाठवेन. तरी पण शक्य असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये. आता आपण काही वाक्य असे बघूया की ज्याच्यामध्ये हॅव हॅज असतं. सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये हॅव किंवा हॅज येतं. सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्यामध्ये हॅड येतं. आणि सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये शॅल हॅव
किंवा विहिरी हवेत, अशी पण काही वाक्य आहे. ती वाक्य तुम्हाला मी सांगून दाखवतो. टेन्स चा वेळी तुम्हाला क्रियापदांचा बदल लक्षात आला की तुमच्या लक्षात येईल. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स हे तुम्ही सतत सतत तुमच्या नजरेसमोर आणायचं. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. नेहमी तुम्ही म्हणा, तुमच्या नजरेपुढे ती वाक्य राहू द्या. कशी करायचं बघा, बघ रे बेटा कसं करायचं. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स समोर राहू द्या, आपल्याला चालू आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. इकडे सिंपल पास्ट टेन्स ठेवा, सिंपल पास्ट टेन्स ठेवा आणि इकडे भविष्यामध्ये सिंपल फ्युचर टेन्स ठेवा. हे तुमच्या नजरेसमोर वाक्य राहू द्या. सिंपल प्रेझेंट टेन्स सध्या चालू आहे, सिंपल फ्युचर प्रेझेंट टेन्स. सिंपल पास्ट घडून गेला, पाठीमागे झाला. आय वॉज, ही वॉज, शी वॉज, दे वेर, वी वेर, यू वेर, तो झालेला काळ आहे. चालू आहे आय एम, वी आर, ही इज, शी इज, दे आर, हा चालू काळ. आणि ही विल बी, शी विल बी, दे विल बी, आय शॅल बी, हा भविष्यामध्ये असेल. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. आता पुढचे आपण ह्या ह्याचे वाक्य पाहूया. यू हॅव अ कार, यू हॅव अ कार, तुला कार आहे. यू हॅव अ कार, सांग दादा कोणता आहे. सिंपल प्रेझेंट आहे सर. छान. यू हॅव अ कार, यू हॅव अ कार. अरे दादा ह्याचं सिंपल पास्ट कसं करणार. हॅवचं हॅड कर दादा फक्त. दीदी हॅवचं हॅड कर. यू हॅड अ कार. काय काय अवघड आहे ह्याच्यामध्ये. यू हॅड अ कार, यू हॅड अ कार, हॅवचं हॅड करायचे फक्त. आणि सिंपल फ्युचर मध्ये यू, यू वाय ओ यू, फक्त विल. आय असेल तरच शाल, आय आणि उच्या पुढे शाल, बाकी कुठं पण विल. यू विल हॅव, यू विल हॅव अ कार, तुला कार असेल. असायला पाहिजे का असणार नाही, असायला पाहिजे. अभ्यास केल्यावर कार पण मिळून जाईल. यू विल हॅव अ कार. आय हॅव अ कार, मला कार आहे, माझ्याकडे कार आहे. चालू वर्तमान, सॉरी साधा वर्तमान काळ. आय हॅड अ कार, माझ्याकडे कार होती. आय विल हॅव अ कार, माझ्याकडे कार असेल किंवा येईल. झालं. हे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. आता हीच घेऊया आपण. ही हॅज अ कम्प्युटर, ही हॅज. हे पाहिजे हॅव होतं, आय आणि वीच्या पुढं हॅव येतं. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव. आय हॅव, वी हॅव, म्हण. आय हॅव, वी हॅव, दे हॅव, यू हॅव. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव. म्हणायचं पुन्हा पुन्हा, म्हणायचं पुन्हा पुन्हा. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव. ही हॅज, शी हॅज, इट हॅज. म्हण बेटा पुन्हा पुन्हा. ही हॅज, शी हॅज, इट हॅज. तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हिच्या पुढे हॅज, ही हॅज, शी हॅज, इट हॅज. आयच्या पुढे हॅव, आय हॅव, वी हॅव, दे हॅव. हा अशा पद्धतीने. ही हॅज अ कार, ही हॅज अ कार, ही हॅज अ कार. ही हॅज आलं, सिंपल प्रेझेंट टेन्स झालं. ह्याचं जर आपला सिंपल पास्ट टेन्स करायचं असेल तर ह्याचं फक्त हॅड होतं, ह्याचं फक्त हॅड होतं. ही हॅड अ कार, ही हॅड अ कार, ही हॅड अ कार, ही हॅड अ कार. आता बाबा ह्याचं सिंपल फ्युचर करायचं बेटा. ह्याचं सिंपल फ्युचर करायचं आहे. काय करायचं. ही विल हॅव, he will have, he will have a car, he will have a car, त्याला कार असेल. he has a car, त्याला कार होत आहे. he has a car, त्याच्याकडे कार आहे. he had a car, त्याच्याकडे कार होती. he will have a car, त्याच्याकडे कार असेल. अशा पद्धतीने पुढचं वाक्य आपण घेऊ शकतो. she has two brothers. सीच्या पुढे हॅज, सीच्या पुढे हॅज, सीच्या पुढे हॅज. ही हॅज, सी हॅज, इट हॅज, ही हॅज, सी हॅज, इट हॅज. केदार हॅज, मोनिका हॅज, अमन हॅज. ही हॅज, सी हॅज, इट हॅज. हॅज, ही, सी, इटच्या पुढे हॅज लक्षात ठेवायचं. यू हॅव, दे हॅव, आय हॅव, यू हॅव, दे हॅव, आय हॅव. म्हण बेटा म्हण. यू हॅव म्हण, दे हॅव म्हण रे दीदी. यू हॅव, दे हॅव, आय हॅव. तुमच्या लक्षात आलं पाहिजे.
सी सी एक मिनिट, सी हॅज टू ब्रदर्स. सीच्या पुढे हॅज येतं. सी हॅज टू ब्रदर्स. तिला दोन भाऊ आहेत. सी हॅज टू ब्रदर्स. तिला दोन भाऊ आहेत. सी हॅज टू ब्रदर्स. ठीक आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स होतं. ह्याचं सिंपल पास्ट टेन्स कसं करायचं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आम्ही सांगतोय तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगतो की बाबा ही करा, ती करा, ती करा. सिंपल पास्ट करते वेळेस सी had two brothers. She had two brothers. त्यानंतर ह्याचं सिंपल फ्युचर करायचं आपल्याला. हॅड हॅड हॅड. हार्ड नाही रे बाबा, हार्ड नको म्हणून, कुत्र जाईल पळून. सी विल हॅव two brothers. She will have two brothers. मराठीमध्ये सांगायचं ना दादा. सी हॅज टू ब्रदर्स. तिला दोन भाऊ आहेत. सी हॅज टू ब्रदर्स. दोन भाऊ आहेत. सी हॅज टू ब्रदर्स. तिला दोन भाऊ आहेत. हॅव हॅज म्हणले की आहेत. हॅव हॅज म्हणले की आहेत. हॅव म्हणल्यानंतर होते. सी हॅड टू ब्रदर्स. तिला दोन भाऊ होते. शी हॅड टू ब्रदर्स. तिला दोन भाऊ होते. शी विल हॅव टू ब्रदर्स. तिला दोन भाऊ असतील. शी विल हॅव टू ब्रदर्स. अशा पद्धतीनं तुम्हाला ही हॅव हॅडची पण वाक्य या ठिकाणी लक्षात आले असतील मित्र. ह्याचं तुम्हाला निगेटिव्ह पण करता आलं पाहिजे. निगेटिव्ह पण करणं फार महत्त्वाचं आहे. कारण यू हॅव अ कारचे निगेटिव्ह यू हॅव नॉट कार असं करा. You had a car, you had not car करा. You will have a car, you will not have a car असं करा. He has a car, he has not a car. He had a car, he had not a car. He will have a car, he will not have a car. She has not two brothers, she had not two brothers. She will not have two brothers. अशा पद्धतीनं हे जे वाक्य आहेत ही तुम्ही बारकाईनं लक्ष द्या. एकदा तुमच्या लक्षात आलं ना सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स की तुम्ही अर्धी लढाई जिंकलो मित्र. टेन्समधली अर्धी लढाई जिंकलो. पुढचं खूप सोपं आहे. पुढच्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. फक्त हे इथं लक्षात येणं महत्त्वाचं आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय असतं. सिंपल आणि आपण प्रत्येकावर तास घेतलेला आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स हा तुमचा सेपरेट 1 तास आपण घेतलेला आहे. सिंपल पास्ट टेन्सचा मी सेपरेट तास घेतलेला आहे. सिंपल फ्युचर टेन्सचा मी तुमचा सेपरेट तास घेतला आहे. आणि आज ही तिन्ही वाक्य ॲट अ टाइम तुमच्या समोर देतोय. एवढ्यासाठी देतोय की ह्याच्यातला डिफरन्स जो आहे तिन्हीतला तो लगेच तुमच्या समोर या ठिकाणी मला दाखवायचा आहे. आणखी काय वाक्य, ही वाक्य तुम्ही लिहून घ्या बेटा. ठीक आहे, घ्या लिहून. मी फोटो तर पाठवणारच आहे पण तुम्हाला माझ्यासोबत लिहिलं पण पाहिजे. ठीक आहे, ओके. झालं का रे लिहून? झालं सर. छान. मुलं खूप हुशार आहे बाबा. पानगावची लेकर आहेत हे. केंद्रीय शाळा पानगाव. पानगाव लय हुशार मुलं आहे. ठीक आहे रे बाबांनो, लक्ष द्या, लक्ष द्या. कोरोनात नुसतं नका घरी बसू. अभ्यास करा बेटा. काळ वाईट आहे. मायबाप शेतात कामाला चालले. अभ्यास केलो तर नोकरी लागल, नाहीतर आपणाला पण शेतात कामाला जावं लागल रे बाबांनो. त्याच्यामुळे अभ्यास कर बेटा. अभ्यास कर, अभ्यास कर बेटा, अभ्यास कर. तर ठीक आहे पोरो, तुम्हाला मी आणखी काही वाक्य देतो सिंपल प्रेझेंट टेन्सची. तुम्ही मन लावून ऐकायचं आहे पोरो, मन लावून ऐका. एक वाक्य देतो. आय राईट अ बुक. आय राईट अ बुक. ह्या वाक्याचं पोरो तुम्ही आय राईट अ बुक हे एक वाक्य आहे. आणखीन एक वाक्य देतो तुम्हाला. आय लिव्ह इन मुंबई. आय लिव्ह इन मुंबई.
आणखीन वाक्य देईन. यू फिनिश युअर, दे कलेक्ट मनी, दे कलेक्ट मनी. काय अवघड नाही पोर हो, मनापासून अभ्यास करा. काहीच अवघड नाही, काहीच अवघड नाही बरे, फक्त अभ्यास करा. दे कलेक्ट मनी. गडबड करायची नाही त्यामध्ये. डोकं शांत डोक्यानं करायचं, शांत डोक्यानं. त्यानंतर ही सॉल्व्स हिज प्रॉब्लेम, ही सॉल्व्स प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम सोडवेल. ही सॉल्व प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम सोडवतो. किंवा ही सॉल्व प्रॉब्लेम, PROBLEM, तो समस्या सोडवतो. असे एक वाक्य आहे. त्यानंतर सी ओपन्स हॉस्पिटल, ती दवाखाना उघडते. सी ओपन्स हॉस्पिटल, ती दवाखाना उघडते. असे एक वाक्य आहे. आणि शेवटचं वाक्य आहे मित्र हो, कुठलं वाक्य राहिलं होतं? हां, यू फिनिश युअर होमवर्क. किंवा या ठिकाणी आपण केदार घेऊया. केदार फिनिशेस, क्रियापदाला या ठिकाणी यस किंवा एस प्रत्यय लागत असतो. साध्या वर्तमान काळामध्ये करता जर एकवचनी तृतीय पुरुष असेल तर ही सीटच्या समोर फक्त. केदार फिनिशेस हिज वर्क, केदार त्याचे काम संपवतो. ठीक आहे. तर ही दिलेली सगळी वाक्य मुलांनो सिंपल प्रेझेंट टेन्सची आहेत. हे थोडं बारकाईने लक्षात घ्या. काय आहे सिंपल प्रेझेंट टेन्सची? तर ह्याच्यामध्ये हे जे क्रियापद आहे ना पूर्व, हे क्रियापद आहे ना, ह्याचं पहिलं रूप आहे राईट, लिव्ह, कलेक्ट, सोल्व्स, ओपन्स, फिनिशेस. तर ही दिलेली वाक्य सगळी सिंपल प्रेझेंट टेन्सची, सगळी कशी सिंपल प्रेझेंट टेन्स. ह्याचं जर आपल्याला सिंपल पास्ट करायचं असेल तर काय करावं लागेल? क्रियापदाचं किती रूप आहे बेटा? दुसरं रूप. बरोबर आहे तुझं. क्रियापदाचं दुसरं आणि दुसरंच रूप घ्यावं लागेल. कारण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापदाचं पहिलं रूप असतं, सिंपल पास्ट टेन्समध्ये मात्र क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं. बस. आय राईट बुकचं काय होणार? आय रोट बुक. बुकच लिहा, आता पत्र लिहित बसू नका. आय रोट बुक, मी पुस्तक लिहिले. ही लिव्ह इन मुंबई, आय लिव्ह इन मुंबई, आय लिव्हड इन मुंबई. लिव्हचं लिव्हड, आय लिव्हड इन मुंबई. लिव्हचं लिव्हड झालं. दे कलेक्ट मनी, दे कलेक्टेड मनी, त्यांनी पैसे गोळा केले. दे कलेक्टेड मनी, दे कलेक्टेड मनी. ही सॉल्व प्रॉब्लेम, तो समस्या सोडवतो. ही सॉल्वड, SOLVED, ही सॉल्वड प्रॉब्लेम, त्याने समस्या सोडवली. ही सॉल्वड प्रॉब्लेम. ही ओपन्स हॉस्पिटल, ती दवाखाना उघडते. सी ओपनड हॉस्पिटल, तिने दवाखाना उघडला कोरोना काळात. सी ओपनड हॉस्पिटल. केदार फिनिशेस हिज वर्क, केदार त्याचं काम संपवतो. केदार त्याचं काम संपवलं. केदार फिनिश्ड, केदार फिनिश्ड हिज वर्क, केदारने त्याचे काम संपवले. किती सोपं आहे बाबा. सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट करायचं म्हणजे फक्त क्रियापदाचं रूप घेतले, बाकी काहीही नाही केलं. मी काहीच नाही केलं. क्रियापदाच्या पहिल्या रूपाचं फक्त क्रियापदाचं दुसरं रूप घेतलं.
ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सिंपल फ्युचर करूया. सिंपल प्रेझेंट दिलं होतं, सिंपल पास्ट केलं. आता त्याचं सिंपल फ्युचर जर आपल्याला करायचं असेल तर सब्जेक्टला सब्जेक्ट ठेवा. फक्त क्रियापद पहिलंच रूप येतं, पण त्याच्या अगोदर शॅल किंवा विल येतं. काहीच नाही, शॅल किंवा विल, शॅल किंवा विल. आय राईट अ बुक, आय शॅल राईट अ बुक. शॅल घ्या, क्रियापदाचं पहिलंच रूप. आय शॅल राईट अ बुक. आय शॅल राईट अ बुक. झाली 3 वाक्य तयार. आय लिव्ह इन मुंबई, आय लिव्हड इन मुंबई आणि आय शॅल लिव्ह इन मुंबई. आय शॅल लिव्ह इन मुंबई, आय शॅल लिव्ह इन मुंबई. झालं सिंपल फ्युचर तयार. आय शॅल लिव्ह इन मुंबई. दे कलेक्ट मनी, दे कलेक्टेड मनी, दे विल कलेक्ट मनी, दे विल कलेक्ट, दे विल कलेक्ट मनी. झालं तयार. तिसरं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. काही अवघड नाही रे बाळांनो, काही अवघड नाही रे. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे टेन्स. लोकांना टेन्स म्हणलं की खूप भीती वाटतो. काय काय अरे काहीच नाही रे, लय सोपं आहे, लय सोपं आहे पोरं, लय सोपं आहे. ही सोल्व्स अ प्रॉब्लेम, ही विल सोल्व प्रॉब्लेम, ही विल तो प्रॉब्लेम सोडवेल, ही विल सोल्व SOLV, ही विल सोल्व प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम सोडवेल, ही विल सोल्व प्रॉब्लेम. ठीक आहे. शी ओपन्स हॉस्पिटल, शी विल open hospital, she will open hospital. Kedar finishes his work, Kedar finished his work, Kedar will finish, FINISH, Kedar will finish his work. तर बाबांनो अशा पद्धतीनं एवढी वाक्य मी तुमच्या समोर ठेवलंय की सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. तुम्ही रात्री झोपेतून उठून म्हटलं पाहिजे सर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये क्रियापदाचं पहिलं रूप असतं, सिंपल पास्ट टेन्स मध्ये क्रियापदाचं दुसरं रूप असतं आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये क्रियापदाचं पहिलंच रूप असतं, पण त्या अगोदर शाल किंवा विल येतं. झालं, काय आवडायचं, काहीच अवघड नाही. म्हणून हे वाक्य वाचत चला तुम्ही. हे वाक्य पुन्हा पुन्हा म्हणायचं. टेन्स हा सूत्राने शिकायची गोष्ट नाही, तुम्ही म्हणून पण टेन्स शिकू. आय राईट अ बुक, आय रोट अ बुक, आय शॅल राईट अ बुक, आय लिव्ह इन मुंबई, आय लिव्हड इन मुंबई, आय शॅल लिव्ह इन मुंबई, दे कलेक्ट मनी, दे कलेक्टेड मनी, दे विल कलेक्ट मनी. ही सोल्व्स प्रॉब्लेम, ही सोल्व्ड अ प्रॉब्लेम, ही विल सोल्व प्रॉब्लेम. She opens hospital, she opened a hospital, she will open hospital. Kedar finishes his work, Kedar finished his work, Kedar will finish his work. फक्त एक सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोन्हीत पण आहे. फक्त साध्या वर्तमान काळामध्ये म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट. सिंपल पास्ट टेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं दुसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. आणि सिंपल फ्युचरमध्ये सब्जेक्ट असतं आणि शॅल किंवा विल येतं आणि क्रियापदाचं पहिलंच रूप असतं प्लस ऑब्जेक्ट. काय अवघड आहे ह्याच्यामध्ये, एकदम सोपं. त्याच्यावर टेन्स शिकत असताना अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका, अजिबात. तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स येतोय 100% येतोय हमखास. तुम्हाला एवढी आपली तयारी झाली, भरपूर कचरा झाला आहे, कचरा. किती वाक्य घेतली आपण. ह्याचं निगेटिव्ह पण करायची का बघा, लगेच निगेटिव्ह. आय राईट अ बुक, आय राईट अ बुक. लगेच आय डज नॉट राईट अ बुक, आय डज नॉट राईट अ बुक, आय रोट अ बुक, आय डिड नॉट राईट अ बुक, आय शॅल नॉट राईट अ लेटर, आय शॅल नॉट राईट अ लेटर. असं लगेच निगेटिव्ह. आय लिव्ह इन मुंबई, आय डज नॉट लिव्ह इन मुंबई, आय लिव्हड इन मुंबई, आय डिड नॉट लिव्ह इन मुंबई, आय शॅल लिव्ह इन मुंबई, आय शॅल नॉट लिव्ह इन मुंबई. तर त्याच्या पुढे निगेटिव्हचं होतं. त्याच्यामुळे आता तुम्हाला जास्त मी जम्पलिंग करणार नाही, फक्त एकच सांगेन, परत एकदा सांगतो, परत एकदा.
फक्त सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोन्हीकडे पण आहे. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोन्हीकडे पण आहे. फक्त सिंपलमध्ये क्रियापदाचं पहिलं रूप, पास्टमध्ये क्रियापदाचं दुसरं रूप आणि फ्युचरमध्ये क्रियापदाचं पहिलंच रूप त्याच्या अगोदर शाल किंवा विल. बस एका वाक्यात. थँक्यू, धन्यवाद. हॅव अ नाईस डे. स्टे होम, स्टे सेफ. खूप खूप अभ्यास करा, खूप खूप अभ्यास करा. आपल्या यूट्यूबवर, आपल्या चॅनलवर तुम्हाला भरपूर लेसन मी पाठवणार आहे. भरपूर भरपूर. जोपर्यंत माझा मोबाईलचा व्हिडिओ चालू आहे तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला आपल्याला व्हिडिओ पाठवायचे. थँक्यू, धन्यवाद. हॅव अ नाईस डे.